बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजी महाराज तलाव आणि किल्ला परिसर येथील 10 किलोमीटर त्रिज्येतील क्षेत्र हे सतर्क भाग घोषित करण्याचे आदेश दिले आहेत। महानगरपालिका हद्दीतील छत्रपती संभाजी महाराज तलाव परिसर आणि किल्ला परिसरात मृत पावलेले कावळे, घार आणि बगळे या पक्ष्यांचे नमुने तपासणीसाठी भोपाळ येथील लॅबला पाठवण्यात आले होते। हे नमुने बर्ड फ्लूची लक्षणं असल्याचं आढळून आल्यानं हा परिसर सतर्कता भाग म्हणून घोषित करण्यात आला आहे। याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी निर्गमित केले आहेत। या ठिकाणच्या रोगाचा प्रसार इतर ठिकाणी होण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून प्राण्यांमधील संक्रमक आणि सांसर्गिक रोग प्रतिबंध तसंच नियंत्रण अधिनियम 2009 मधील तरतुदीनुसार छत्रपती संभाजी महाराज तलाव परिसर आणि किल्ला परिसर इथं सर्वेक्षणाचं काम पूर्ण होईपर्यंत प्रतिबंधात्मक उपाययोजना करणं अत्यावश्यक असल्यानं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी या परिसरातील 10 किलोमीटर त्रिज्येतील क्षेत्र सतर्क भाग म्हणून घोषित करण्याचे आदेश दिले आहेत। बाधित क्षेत्राच्या ठिकाणी नागरिकांच्या हालचालीस आणि इतर पक्षी तसंच प्राण्यांच्या वाहतुकीला प्रतिबंध करण्यात येत आहे। या दोन्ही बाधित परिसरांची 2% सोडियम हायपोक्लोराईड किंवा पोटॅशियम परमँगनेट निर्जंतुकीकरण करावं तसंच चुन्याची फक्की मारावी। प्रभावित क्षेत्राच्या 10 किलोमीटर त्रिज्येतील कुक्कुट पक्ष्यांचं सर्वेक्षण करून नमुने प्रयोगशाळा तपासणीसाठी पाठवावेत असे आदेशही त्यांनी दिले आहेत। पशुसंवर्धन विभागानं आजारी पक्ष्यांचे नमुने आणि मृत पक्षी तात्काळ तपासणीसाठी पाठवावेत तसंच अहवाल प्राप्त करून घ्यावा। आवश्यकतेनुसार मृत पक्ष्यांची विल्हेवाट शास्त्रोक्त पद्धतीनं लावण्यासाठी किमान 3 फूट खोल खड्डा करून त्यामध्ये चुना पावडर टाकून पक्षी पुरण्याची प्रक्रिया पूर्व परवानगीनं करण्यात यावी असंही आदेशात नमूद करण्यात आलं आहे। या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यकतेनुसार पोलीस बंदोबस्त पुरवण्यात यावा असे आदेशही जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले आहेत।